हॅलो, मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज गणपतीचा पहिला दिवस आहे. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आता इथे आज आपण 21 भाज्या बनवणार आहोत. 21 भाज्यांचे महत्त्व जे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. गणपतीच्या नैवेद्यासाठी 21 भाज्यांचा वापर केला जातो. या भाज्यांमध्ये विविध पोषक तत्वे आणि जीवनसत्वे असतात, जी पावसाळ्यात आपल्याला शरीराला खूप आवश्यक असतात. आणि गणपतीला नैवेद्यासाठी पण हे खूप आवश्यक आहे. गणपतींना खूप आवडीचं भाजी आहे ही. चला तर मग आता मी इथे 21 भाज्या घेतलेल्या आहे. त्यामध्ये भेंडी आहे, बीट आहे, गाजर आहे, त्याच्यानंतर आळूची पानं आहे, काकडी आहे, त्यानंतर पडवळची भाजी आहे. अशा भरपूर सगळ्या भाज्या 21 भाज्या आहेत. कारले वगैरे आहेत, तुम्ही पाहू शकता. यामध्ये पत्तागोबी वगैरे आहे आणि त्यामध्ये जे दाणे दाणे आहे ते मोहर आहे तो. तर त्यामुळे ह्या भाज्या आपल्याला आता सगळ्या मी इथे अर्धा किलो भाजी आणलेली आहे आणि त्या व्यवस्थित स्वच्छ अशा निवडून घ्यायच्या आहे. त्याच्यामधला काडी कचरा सगळं काढून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने धुवून मी अशा निथळत ठेवलेल्या आहे बघा. यावेळेस या मोहरला खूपच महत्व आहे बघा. आणि खूप छान भाजी होते ही आणि अगदी कमी मसाल्याचा वापर करूनच आपल्याला ही भाजी करायची आहे. या भाज्या अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये बनवल्या जातात, जेणेकरून त्यांचा तुरट आणि कडू रस पोटात गेल्याने शरीराला खूप आराम मिळतो. चला तर मग आता ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम झटकीपट होणारी आहे. चला आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व कढईमध्ये मस्तपैकी असं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल जास्त पण नाही टाकायचं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर राई टाकायची आहे त्याच्यामध्ये 1 चमचा. त्यानंतर जिरं 1 चमचा टाकून घ्यायचं आहे व राई आणि जिरं तडतडलं की मग आपल्याला इथं अगदी चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. हिंगाची फोडणी खूपच छान लागते. इथे मी 1 टमाटा घालून घेतलेला आहे, बारीक असा चिरून घेतलेला आहे व तो टमाटा मस्तपैकी छान असा परतवून घ्यायचा आहे व त्यामध्ये मी अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, म्हणजे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही पाहू शकता एकदम छान अगदी मस्त अशी परतवून घ्यायची आहे. त्यानंतर इथं मी अद्रक, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि हिरवी मिरची अशी यांचं वाटण करून घेतलेलं आहे पहा. आणि ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. एकदम सुंदर आणि एकदम छान अगदी ही भाजी झणझणीत पण होते आणि एकदम चविष्ट लागते पहा. अशी आपण एकदम अशा सगळ्या भाज्यांची भाजी आपण कधी करत नाही, पण गणपतीच्या निमित्ताने का होईना आपण ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून आपण शिजवून घेतो व छान लागतात ह्या. आता चवीपुरता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे बघा. एकदम छान गणपतीचे दिवस आले की पूर्ण आपल्या बाजारामध्ये ह्या 21 भाज्यांचे तुम्हाला दिसतात. सगळीकडे अशा कट करून ठेवलेले असतात. खूप सुंदर वाटतात आणि खूप सुंदर लागते ही भाजी बघा. आता एकदम टमाटो एकदम पूर्ण छान मस्त असा स्मॅश झालेला आहे. एकदम छान झालेला आहे. एकदम मस्त अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे बघा. आता इथे सगळं मी व्यवस्थित छान असं परतवून घेत आहे एकदम मस्त पैकी. म्हणजे गणपतीच्या नैवेद्यासाठी करतो, पण आपल्या शरीराला देखील खूप पोषक आहे. खूप जीवनसत्वे असतात यामध्ये. आता हे शिजण्यासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे बघा. किती सुंदर असं छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे. 2 चमचे मी इथं धने पावडर घालून घेतलेली आहे पहा. आणि तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालायचं आहे. एकदम लाईट मसाले आहे, मसाले नाहीच आहे, आपले नेहमीचे पावडर मसाले आहे तेच आहे फक्त. आणि एकदम छान मस्तपैकी न वाटण ना घाटण असं काहीच नाहीये यामध्ये बघा. एकदम सुंदर असा छान कलर आलेला आहे. आता हे पावडर आपल्या ह्यात जळू नये त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेत आहे व त्यानंतर मस्तपैकी हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर मी आता एक वाफ काढून घेत आहे पहा. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल बघा. एकदम छान मस्त असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि टोमॅटो पण देखील खूप छान असा स्मॅश झालेला आहे. आता आपण ह्या ज्या 21 भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत त्या देखील आपल्याला यामध्ये टाकून मस्त छान असा परतवून घ्यायच्या आहे बघा. पाहता क्षणीच खाण्याची इच्छा होईल. एकदा नक्की करा. आणि ह्या गणपतीच्या दिवसात तर रोजच मिळतात ह्या भाज्या बघा. आता एकदम मस्त आता वाफ काढून घ्यायची आहे बघा. एकदम सुंदर अशी शिजलेली आहे ही भाजी. याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही बघा. एकदम मस्त अशी मिळून आलेली ही भाजी एकदम मस्त. त्यात भेंडी वगैरे, त्याच्यानंतर सगळ्या त्या शेंगांचे प्रकार वगैरे सगळे आहे यामध्ये
बघा, इतर वेळेस तर आपण ह्या भाज्या कधी करतच नाही. एकदम छान अशी मस्त शिजून झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.